रोज आते हैं, आज सब्सक्राइब करेंगे, कल सब्सक्राइब करेंगे, लेकिन नहीं करते। अरे कर दो भाई। तुझी मी यार, तू माझा प्यार, तुझ्यावर दिल माझा लाईफ। मी तू वाजत गाजत तुझ्या घरी, तुझ्या प्रेमाचा घालून हात। तुझी मी यार, तू माझा प्यार, तुझ्यावर दिल माझा लाईफ। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब पण करा। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो या घंटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑलवरती सेट करा, जसे की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल। तर मित्रांनो, जे काही यूज केलेलं मटेरियल हवा असेल तर आपण टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा, तिथे आपण डेली अपलोड करतच असतो मित्रांनो। ओके, जर तुम्ही अजूनही फॉलो नाही केलं असेल तर फॉलो करून घ्या लवकरात लवकर जाऊन। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला तिथं विचारू शकता, मी तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो। आपल्या इंस्टाग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही मला विचारू शकता। ओके, तर मित्रांनो, आपण जराही उशीर न करता आजच्या का नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपलं सर्वात अगोदर आपला अलाइट मोशनला ओपन करायचं, प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। सर्वात अगोदर आपल्या बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला मग अशा प्रकारे काही ग्रुप्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं, मग अशा प्रकारे स्क्रॉल करायचं वरच्या बाजूला, स्क्रॉल करून मग आपले जितके काही अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे दिसतील आपल्या सर्वात अगोदर आपला खालच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून या स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोज वगैरे दिसतील। मग आपला सर्वात अगोदर या फोटोवरती क्लिक करायचं, वरच्या बाजूला प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्या। जसं की अशा प्रकारे खाली ब्लॅक स्क्रीन फोटो दिसत आहे। फोटो ॲड केल्यानंतर मग जितके काय खालचे फोटो आहे ते सर्व फोटो अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचं। मग आपला अशा प्रकारे काय ग्रुप दिसतील, या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो। आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे फोटो दिसतील, या फोटोला डिलीट करायचा आहे। डिलीट केल्यानंतर अशा प्रकारे फर्स्टला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग बीटला जायचं, मग त्याला कट करून घ्यायचं, पुढचा पार्ट कट करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपला फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे लहान करून घ्यायचं। लहान केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग तुम्ही पण अशाच प्रकारे जितके काही ग्रुप्स आहेत इथून जे काय आपलं अशा प्रकारे फोटो वगैरे ग्रुप्स वगैरे ते सर्व काय आपलं अशाच प्रकारे ॲड करून घ्या। जसं की 5.34च्या बीटपर्यंत अशाच प्रकारे फोटो वगैरे ॲड करून घ्यायचं। ॲड करून घेतल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे 5.34च्या बीटला याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। आणखीन सेकंड बीटला जाऊन कट करून घ्यायचं। 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर प्रेस करायचं, फोटोच्या बाजूला प्रेस करून खालच्या बाजूला अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्र ह्या दोन्ही याच्या लेअरच्या खाली अशा प्रकारे फोटोला ठेवायचं। फोटोला ठेवल्यानंतर मित्रांनो आणखीन आपल्या सेकंड बीटला जायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, आणखीन फोटोला ॲड करून घ्यायचा। मग आपल्या 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं, सेकंड बीटला जाऊन कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे खालच्या बाजूला ओढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे काय ग्रुपच्या खाली ठेवायचं मित्रांनो, जसं मी ठेवत आहे त्या स्टेपमध्ये। तर मित्रांनो तुम्ही पण अशाच प्रकारे ॲड करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही पण अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आपला शेक इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅक जायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे। फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला बॅग जायचा, बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचा आहे। स्क्रॉल करून मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल केल्यानंतर मग आपला अशा जे का ग्रुपच्या 2 लेअरच्या खाली फोटो आहेत त्या सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। इफेक्टवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। जितकी काय ह्या पुढचे फोटो आहे ते सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। फोटोवरती क्लिक करायचा, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा। फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा। तर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही पण जितके काही पुढचे फोटो आहेत ते सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्या। तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट्स वगैरे पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झाल्यावर मित्रांनो आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.